रेवती गुप्ते भाऊ, आपल्याला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळून राहिलं. वा बघा, मी म्हणालो होतो ना. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन. थांबा, नाना नानींना सांगून येते मी. नको नको सांगू शकता. अगं नको काय, मग मी जा आई बाबांना फोन करते. राधिका नको. अगं असं काय करून राहिली, करते ना फोन. नाही नाही, आई बाबांना फोन करू नकोस. रेवती अगं, एक मिनिट, मी बरोबर बोलते. राधिका, आता नागपूरला फोन करून काहीही कळवायची गरज नाहीये. पण रेवती, मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना सांगत आले. असं असं कसं नको कळू. करते ना त्यांना फोन, एक फोन करू दे ना. राधिका, मला मान्य आहे आई बाबा तुला नेहमी सपोर्ट करतात, पण राधिका ते अजूनही गुरुनाथच्या संपर्कात आहेत आणि इथे काय झालं हे त्यांना माहिती नाही. समजा उद्या उत्साहाच्या भरात त्यांनी गुरुनाथला काही सांगितलं तर काय होईल? नाही वहिनी, अगदी बरोबर आहे तिचं. उगाच कुणामुळे तुमच्या कामात खोडा नको. नाही, खरं आहे रेवती तुझं. पान यांच्यामुळे मी आई बाबांची सुद्धा आता लपवाछपवी करून राहिले. किती वाजले, कुठे फोन पण घेत नाहीये माझा. गुड इव्हनिंग बच्चा. गुड इव्हनिंग. किती वेळ लावलास यार तू? कामात हो तुम्ही, असं काय करतेस? काम काम एखादं काय काम असतं तुला? अगं बच्चा, अगं काय करतेस? मला किती कंटाळा येतोय माहितीये घरी. एकटा आपला मूवीचा प्लॅन होता आणि तू लवकर आला नाही. 7ची पण मूवी गेली, नंतरची पण मूवी गेली. मला बोर होत आहे ना. हो, मग तू ईशा सोबत जायचं ना, तिला घेऊन जायचं ना मूवीला. नाही, मला नाही जायचं तुझ्यासोबत. ती कुठेतरी तिच्या फ्रेंड सोबत गेली बर्थडे पार्टीला. मग तू काय केलंस मग घरी बसून? चायनीज ऑर्डर केलं. हा ठीक आहे ना, मग काहीतरी ऑर्डर केलंस ना बच्चा, ठीक आहे ना. बर मलाही दे ना जरा, मलाही भूक लागली. दे ना. नाही, मी नाही देणार. तू घे तुझ्या हाताने. अरे याला काय अर्थ? मी दमून आलोय, मला भूक लागली. कसं बरं होतं, आल्या आल्या गरम गरम खायला तरी दे. गरम होत आहे मला बच्चा, उठू दे ना मला जरा, आवरू दे. नाही उठणार. तू आधी मला प्रॉमिस कर की तू उद्या येणार आहेस वेळेवर आणि उद्या पण जाणार आहोत फिल्मला. काही ऐकू नाही आलं बच्चा. काय? मला प्रॉमिस कर, आपण उद्या जाणार आहोत बाहेर आणि तू लेट नाही करणार. मी नाही असं प्रॉमिस करू शकणार बच्चा, मला रोज खूप काम आहे आणि मी नाही उद्या तुला वेळ देऊ शकत. अरे एवढं काय काम आहे तुला? बच्चा असं काय करतेस? आपलं बोलणं झालंय ना, मी तुला सांगितलं ना. मला आता जरा काही गोष्टी सुरळीत करायच्या, तो कामावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल ना. कर, तू कॉन्सन्ट्रेटच कर फक्त. तसं नाही बच्चा, इकडे माझा शहाणा बच्चा आहेस ना तू. हे बघ, आता आपल्याला लग्न करायचं तर जास्त पैसे कमवावे लागतील की नाही? जास्त पैसे कमवायचे तर जास्त काम करावं लागेल. मला हार्डवर्क शिवाय पर्याय नाहीये. काही मग कर, तू हार्डवर्कच करत बस. ते गुड फॉर नथिंगशी लग्न केलं तेव्हा होता का रे एवढा पैसा? तिची गोष्ट वेगळी आहे, ती साधी आहे, तू नाही असत. ओ, हा प्रॉब्लेम आहे तर. ठीक आहे, मग नको करू तू माझ्याशी लग्न आणि मला वेळ पण देऊ नको तू. जा यार. बच्चा तसं नाही, तू साधी म्हणजे तू भारी आहेस असं मला म्हणायचं होतं, पण काय होऊन बसलंय. जाऊ दे, पानी के लिए कुछ होना भी पड़ता है. उरलंय का? अथर्व, आवरलं का तुझं? भक्ती मिस आल्यात. आई मी आलो. ये लवकर. ठीक आहे, थँक्यू. का हो? एवढी कसली गडबड होती? कसं काय झालंय सगळं? अहो, बाबा आले होते ना पुण्याहून, तेव्हा निघताना त्यांची खूप घाई झाली. गाडीला उशीर होत होता म्हणून घाईघाईत निघालो आणि जिन्यावरून घसरून मीच पडले. पण आता बरं वाटून राहिलं ना तुम्हाला? हो, आता बरं आहे. बोला, आज कशी काय वाट चुकलात? शाळेत गॅदरिंग आहे राधिकाताई आणि सगळ्या मुलांच्या पालकांना कंपल्सरी यायचंय. म्हणजे आम्ही तसं इतर पालकांना फोन करून कळवलंय, पण मी खास इथे तुमच्यासाठी आले. म्हणजे गॅदरिंगला तुम्ही तरी यायचंच आहे. सोबत अथर्वचे बाबा आले तर खूप बरं होईल. मला माहिती आहे राधिकाताई, पण शाळेचा तसा आग्रह आहे. आई आणि बाबा दोघांनाही यावं लागेल. पण भक्ती मिस, तुम्हाला तर माहितीये ना? राधिकाताई, मला सगळं कळतंय, पण कसं आहे की या वर्षी गॅदरिंग मध्ये मुलांना फॅमिली विषयी बोलायचंय. सगळी मुलं बोलणार आहेत आणि अथर्वलाही बोलावं लागेल. अथर्वच्या बाबांच्या विषयावरून त्याची 1-2 मुलांबरोबर मारामारी झाली होती. आता परत त्या सगळ्या विषयावरून त्याचा मूड ऑफ व्हायला नको, इतकंच वाटतं मला. ठीक आहे भक्ती मिस, पण आता
राधिका ताई, मला कळतंय, पण तुम्ही एकदा प्रयत्न करा. बोलून बघा ना अथर्वच्या बाबांशी. आणि मला माहिती आहे हे सगळं तुम्ही करू शकता. अथर्वसाठी प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं स्पीच, ते पण रेडी ठेवा. मी प्रयत्न करेन. खरं तर भक्ती, मी हे सगळं विचारायला मीच शाळेत यायला हवं, पण पान हल्ली वेळच होत नाही. कामही खूप असतं, कधी कधी अभ्यास सुद्धा राहतो त्याचा. राधिका ताई, हे सगळं तुम्ही एकट्या करताय ना, म्हणून तुमच्यावर एवढं प्रेशर येतंय. मी तुम्हाला एक सुचवू का? म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर. सुचवा ना. मला असं वाटतं की काही वर्ष तुम्ही अथर्वला हॉस्टेलमध्ये ठेवलं तर, म्हणजे तो या सगळ्या परिस्थितीपासून जरा लांब जाईल. कसं आहे राधिका ताई, की अथर्वची हल्ली फार चिडचिड होतीये. तो शाळेत मित्रांशी बोलत नाही आणि त्याचा अभ्यासातही लक्ष नाहीये. मला त्याची काळजी वाटली म्हणून मी बोलते. बरं, येऊ मी? भक्ती, मिस थांबा ना. अथर्वा, राधिका ताई असू द्या, तो आवरत असेल आता आणि मलाही तसा उशीर होतोय. मी निघते. हा, सावकाश. हो. नीट जा. हो. अथर्वला मायापासून दूर करू, माझं काळीज असं बाजूला कसं काढून ठेवू? मी लहानपणापासून माया दादा बरोबर वाढले. माया नशिबात आई वडिलांचं प्रेम नव्हतंच, पण अथर्व नाही. नाही, मी असा विचारही करू शकत नाही अथर्वच्या बाबतीत. मी माया अथर्वला कुठेही पाठवणार नाही. आई, आज प्रथमेश आला होता ना? हो, आल्या होत्या ना, पण तुला उशीर होत होता ना, मग त्या निघून गेल्या. आई, उद्या जॅगलिन आहे. माहितीये मला. मला भक्ती मिसनी सांगितलं की. अजून येणार ना? हो. पण तुला वेळ आहे ना? हो. काऊन नाही? असं काऊन विचारलंस? आई, बाबांना वेळ नाही ना? मला वाटलं की तुला पण वेळ नाही, म्हणून नाही येणार. अथर्वचं गॅदरिंग आहे ना, मग मी काऊन नाही येणार? मी तर येणारच. आई, मी नेहाला बोलून येतो. जा पटकन जा. नाही, माझ्या अथर्वला दूर करणं मला नाही जमणार. आई वडील दोघही असूनही त्यानं काऊन पोरक्यासारखं राहायचं? मी लक्ष देईन माझ्या अथर्वकडे. मला आता उद्याचं टेन्शन येऊन राहिलं. अथर्व त्याच्या भाषणात फॅमिली विषयी काय बोलणार आहे?